नमस्कार, राधिकाज किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत व्हेज पुलाव. तर वेळ वाया न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. त्यासाठी मी एक सपाट वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे. हे तांदूळ आता अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. पाण्यामध्ये भिजत घातल्याने पुलाव छान मोकळा होतो. त्यानंतर आपल्याला लागणार आहे गाजर, फरसबी, वाटाणे, हिरव्या मिरच्या, बटाटे, सिमला मिरची आणि कांदा. गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती. कढई गरम झालेली आहे. आता त्यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल टाकते. तेल टाकल्यानंतर आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये 4 काळी मिरी घालायची. त्यानंतर 2 लवंग, नंतर दालचिनी, त्यानंतर चक्रीफूल, 2 हिरवी वेलची आणि तेजपत्ते. 1 मिनिट हे फ्राय करून घेऊ. यानंतर यामध्ये टाकायचे आहे उभी चिरून घेतलेली हिरवी मिरचीचे तुकडे. नंतर एक मोठा उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा. कांदा 1 मिनिट फ्राय करून घ्यायचा. आता यामध्ये घालूया एक चिरून घेतलेला बटाटा. पुन्हा एकदा हे सर्व 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला गाजर टाकते. नंतर एक लहान कट करून घेतलेली सिमला मिरची आणि शेवटी अर्धी वाटी बीन्स म्हणजे फरसबी घालायचं. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. नंतर यामध्ये 5-6 काजूचे काप घालते. हे सगळं आता 2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे. याला जास्त शिजवायचं नाही. ही भाजी जी आहे ती थोडीशी कच्ची ठेवायची, कारण हे नंतर पाण्यामध्ये सुद्धा शिजणार आहे. यामध्ये मी हिरवे वाटाणे सुद्धा घालणार आहे, पण माझ्याकडे फ्रोझन वाटाणे असल्यामुळे मी शेवटी घालणार आहे. भाजी थोडीशी फ्राय झालेली आहे. आता त्यामध्ये मी 2 वाटी पाणी घालते. 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या पाणी पुरेसं आहे. त्यानंतर चवीनुसार थोडं मीठ टाकायचं. आता हे चांगलं मिक्स करायचं आणि या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला तांदूळ यामध्ये टाकायचे आहे. पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये तांदूळ घालूया. हे तांदूळ फक्त अर्ध्या तासासाठीच पाण्यामध्ये भिजवायचे. आणि एक लक्षात असू द्या, हे तांदूळ टाकल्यानंतर याला हलक्याशा हातानेच मिक्स करायचं. खूप स्पीडने जर केलं तर हे तांदूळ तुटतात. त्यामुळे याला जास्त मिक्स करायचं नाही, थोडंसं हलक्या हातानेच करायचं. आता शेवटी यामध्ये टाकायचे आहे वाटाणे. याला पुन्हा एकदा पसरवून घेते. आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटं पुलाव शिजवून घेऊया. 15 मिनिटं झाली आहे. आता गॅस बंद करते. 15 मिनिटं झाल्यानंतर लगेच झाकण नाही काढायचं, 5 मिनिटांनंतर काढायचं. आता आपण चेक करूया पुलाव कसा झाला. आपला व्हेज पुलाव खूप छान शिजलेला आहे. आता पुलाव तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. तुम्हीच बघा किती छान झाला आहे पुलाव. रोज रोज भाजीपोळी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने व्हेज पुलाव बनवून खाऊ शकता, किंवा डिनरला सुद्धा तुम्ही असा पुलाव खाऊ शकता. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.